तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. जसं की रविवारी तुम्हाला मी म्हणलं होतं मुरली बाबांना घ्यायची एक पगार, त्याच्यामुळे आपण रविवारच्या आपल्या शेवगावच्या बाजारात पण गेलो होतो बरं का. पण तिथं काय भेटली नाही. तेव्हाच बाप म्हणले होते की बुधवारी आपण आहे ना पाथर्डी बाजारात जाऊ. तर आज आहे बुधवार फायनली, आणि आता आपण निघालोय पाथर्डी बाजारात. आत्ता वाजलेत 8. अजून आहे ना तो भरला नसेल बरं का बाजारमध्ये. शेळ्यांचा तो भरला असणार आहे, कारण की शेळ्यांचा लवकर भरतो. पण आपला जो गायांचा बाजार आहे ना, गाया म्हशींचा बैलांचा, तो जरा लेट भरण, कारण की लांबून लांबून म्हशी येतात, लांबून लांबून येते जनावर. त्याच्यामुळे माझ्या मते ते 9 साडेनऊला चांगला एकदम प्रॉपरमध्ये भरण. आता बी असते पण काही थोडेफार कमी असते, कारण की याच्या आधी बी आपण गेलेलो आहे. थोड्याच दिसत होत्या, पण शेळ्या भरपूर दिसायच्या. तरी जाऊन बघून आता मला मुरली बाबांना घ्यायला जायचं, अजून चहा वगैरे घ्यायचं आहे, मग जायचं आहे. 8 वाजले, 8:30 तर कसे बी निघायला होते. ते जाऊ तर 9 तर आरामशीर वाजणारच आहे. ते गेलो बघू शेळ्यांचं बी काय चालू आहे काय नाही, म्हणजे किती बाजार आहे. कारण की आता आहे ना ईद जवळ आलेली आहे. पुढचा बुधवारचा बाजार शेवटचा राहील ईदचा, त्याच्यानंतर पण भरणार आहे ऑफकोर्स. पण ती गर्दी असते ना, जे आता भाव वाढते ना ते बघायला भेटते ना आपल्याला किती आहे काय नाही. चला आता डायरेक्ट आपण आहे ना पाथर्डीला गेल्यावरच भेटू. बाजारात आलोय, पण इथं सगळे बैलच दिसू राहिलेत. अरे अवघड आहे बहुत दगडाचा रस्ता. अरे बाबा, मी तर आलो इथं, पण इथं म्हैसी एक सुद्धा दिसाना, नुसते बैल दिसू राहिलेत भाऊ. एवढ्या इथं गाया दिसल्यात. आता फक्त थोड्या वेळ वाट बघू आता म्हशी येतात का नाही. ते म्हणले बरं का इथंच भरतो, पण एकच दिसना अजून. चला तर आपण आहे ना शेळ्याच्या बाजारात चक्कर मारून येतो. मी बाप बसते तिथं, मी आलो 2 मिनटं चक्कर मारून येतो. वर शेळ्याच्या बाजारातून चक्कर मारून तवर आल्या तर बरं आहे, नाही तर काही देऊन पोंगाच झाला समजायचा आपला. कितीला सांगितली मावशी? घेतली कितीला घेतली? भारी बसली 11,000ला. जबर का असे ते सोड बोकड आहे पाट आहे, मग काय विषय नाही. मला वाटलं फक्त एवढीच घेतली. बोकड आहे का दादा? कितीला दिली? 20,000ला 2. चल होते त्याला खोटं बोलायचं खरं तेच कळा ना. बोकडे आहेत का दादा? कितीला दिले? कितीला? ठीक आहे. हा सांगतो 21,000. 20. व्हिडिओ घेतला का? हा कोंडे इंस्टाग्राम होते. हा हा. प्रणित पवार. प्रणित. हा प्रणित. प्रणिता नाही, प्रणित टी ए कट करा. बघत असताना कोणाला तरी. तुटलेला इथं बोकड्याला हात लावला कस तरी होतं लोकांना. काय म्हणतात आता? काय आहे बोकडे? काय सांगितलं? द्यायची तुही अरे बोकडे तुही पण 13,000 नुसते 13ला नाही आलो, नाही तर घेतले असते. बघायला आलतो बाजार. हा मला घ्यायची वगार, पण वगारच आहे ना बाजारात. हा वगार घ्यायची वगारात ते संध्या, मग मी बघू राहिलो आता इकडं. 6.5 द्यायची साडे बोकडे पाट आहे कधी हा क्रॉस दिसते ती. 8.5 ला द्यायची. क्रॉस आहे ना दादा. मला हे करायला गाड्या भरल्या आहेत कशा आता. गाड्या भरल्या आहेत सगळ्या. किमती येणार आहे हाय. आपण शेळी 3 कार्डांची कशी गाजर का असते. आपण जी शेळी घेतली होती तिची अशीच होती बरं का, पण घरी गेल्यावर काय होतं काय माहिती, काळी कास होती सगळी. घरी गेल्यावर हे अशी कास होऊन जाते सगळी. काय विषय होता काय माहिती. काठियावाडी ती काठियावाडी दिसती भाऊ. दुधाला जबर, हायटीला जबर. का भाऊ वाढत आहेत. पण इथं क्रॉस काठेवाडी विठ्ठलचा हे शेळी आहे डायरेक्ट. कितीला आहे भैया? त्यांना आहे काठेवाडी गाभण आहे का?
एवढी ती 20-22 हजाराला असेल होय. 20-22 हा 30-32 पण आहे तशी ती तशी त्या किमतीची नाही, एवढी नाही बरं का. लईतलं 25 क्रॉस बिटल. नाही आली का, एक बी नाही आली काय भाऊ. बाजारात पण पाठी कमी आल्यात आता. ईद जवळ आली त्याच्यामुळे नुसते बोकडच बोकडं, नुसते बोकडच बोकड आहेत, नुसते बोकडं. पाठ सुद्धा दिसा ना मला एक. आता इथं काय काय भाऊ काय माहिती आता. इतक्या लांब येऊन पण पोंगा होतो काय काय माहिती. अगं त्या शेळीची गाजर कासे किती बारीक सड आहेत, इथून दिसत नाही आहेत. पण करडू लय भारी होईन गाड्या. ते बोकड आहे वरतून, इतकं भारी होईन ना करडू विषयच नाही करायचा. एकट्यालाच आहे सगळं दूध ते. आता बाबा म्हणून राहिले निघायचं आणि शुक्रवारी जायचं डायरेक्ट घोडेगावच्या बाजारात. तिथे कोणालाच माहित नाही, दोघाला माहित नाही कसं जायचं कुठं जायचं, पण जायचं आपल्याला. हा तिकडेच आहे ते शनी शिंगणापूरचे तिकडेच आहे ना वाटतं. अलीकडे आहे शनी शिंगणापूर तिकडे आहे. चला बघू गुगल मॅप आहे आपल्यासोबत. शुक्रवारी जाऊ म्हणजे आता उद्याच दिवस जाऊन जायचं, परवाच दिवशी घोडेगावला. पण बाबाला आता वगैरेच घ्यायची. बाबाच्या नादा घेऊ काय मी बी असं झालंय मला पण. नको आपली गौरीच बरी आहे आपल्याला. मत झालं आपल्याला गौरीच. चला आता जाऊ घरी चला. बाबा म्हणते तिचा 14 चाललाय 20 हजाराला. चांगली पण बाबा बाबा चांगली का हो गाभण आहे होय मग बरोबर आहे. 21 काय करायचं बाबा निघायचं मग. पण काय इथं उन्हात बसून पण उपयोग नाही. अख्खा उन्हातच बसलोय. हा आता वाजले 9:30. अर्धा तास झालाय आपल्याला येऊन. पण एक कालवड आहे ते हे वगैरे आहे ना. आता घोडेगावालाच जायचं म्हणते बाबा. पाथर्डीवरून आल्या आता शेळ्यांच्या खायच्या कामाला धुरलोय. बाबांनी मी मुरली बाबांनी ना या पेंड्या दिल्या होत्या त्याच घेतल्या. आता थोड्या गवत कापून आणलंय. दोन्ही मिक्सचर करून मस्त कुट्टी करून देतो टाकून. आता शेळ्यांना आजचा खुराक घेऊचे. मग रात्री गौरीला मका आणि घास शेळ्यांना. मग झालं का ओके. आजचं करू चालू. झाली कुट्टी देऊ टाकून शायनला. चला आता गौरीला पण दिली टाकून कुट्टी आणि या इकडे शेळ्यांना पण टाकली. आता एक इकडंच घुसले सगळे. मका आहे तिथं त्याच्यामुळं का खरे ती मका होती तिथं जास्त टाकलेली. तिथंच बसले सगळे खात. याचा डावेवर मला हाणायचा त्या दिवशी इतका धोपटीला ना मी. आता जवळच येत नाही लवकर. येडे